निसर्गानं नटलेला हा गाव. इथल्या हिरण्यकेशी नदीनं या गावाला हार घालून जणू आनंदाचा प्रपंचच मांडलाय. म्हणून या गावाला कदाचित आनंदवाडी हे नाव पडलं असेल. परंतु हा आनंद आता नावापुरताच राहिलाय बरं का. कारण या गावातील 70% मुलं आता बिन लग्नाची म्हणजेच बापई झाली आहेत. बोला की माविनी. होय होय होय, सगळी जोडणा केली. हा पत्रिका आता काढून काय करायचा, आता वाटून होत्या त्या. हे बघा, एक पत्रिका तयार करा, व्हॉट्सअपला सोडा, पाहुण्यासनी सगळ्या येऊ दे सगळीजण. तुम्ही कशाला काळजी करता, मी सगळी व्यवस्था लावली. सेंटरिंगवाल्या संत्याला सांगितलंय, नाण्याला जाऊन बोलतो आता. होय होय, इकडचं तुम्ही काय बघू नकोस. तुमचं तुम्ही बायकासनी गोळा करा. म्हणजे भारतावहिनीला सांगा की सगळ्या बायकासनी गोळा करते. एक फोन मारा सांगतो, रंगादाच्या फोनवर फोन मारा. ते नव्हे, आता पोरग्याच्या आणि पोरगीचे कपड्याचं झालंय, कपडे काढून झाले त्यांची, ते महत्वाचं झालंय. ते काय काळजी करू नकोस. आणि ते पेरावेचं बोललोय पाहुण्यासनी. होय होय. आणि मुकुंदाना कुठं गेलाय तो? उद्या लगीन. आणि बरं तो जाऊ दे, त्याचं काय हे नाही. मी आहे की श्यामादाजी गट. काय काय काळजी करू नकोस, मी हाय माप गट त्याला. हा, ठेवतो बघा. आदेश बाबा, आदेश बाबा. तुम्ही सांगा माझं लग्न कधी होणार. बाबा, तुमच्यावर खूप विश्वास आहे माझा. बाबा, आदेश द्या, आदेश. अरे बालका, उद्या मंगल कार्य घडणार. उद्या अंगाला हळद लागणार. त्याचं शुभ संकेत आता लगेच मिळणार. बाबा, चमत्कार चमत्कार बाबा, चमत्कार. बाबा, शुभ संकेत मिळाला, शुभ संकेत मिळाला बाबा. देवा, वाटलं तर येतं असणार तू. शाणे इथं बसलायस होय. गाव सगळं दुंडून आलो बघ तुला. का म्हणजे ठरवून आलो की काय. होय, लग्नानंद बाबा की जय. अरे ठरवून आलो सगळं. पोरग्या पोरगीचे कपडे बी काढल्यात, सगळी जोडणं लावली. आता उद्याचं बघायला पाहिजे बघ. ते मांडववाल्याला सांगायला पाहिजे, आचार्याला सांगायला पाहिजे. तू आचार्याला सांगून ये जा. पोरगी कुठली? पोरगी ती शेट्ट्याळची. शेट्ट्याळची? संजू बोडक्याची का बाबा. लग्नानंद बाबा की जय. अगं मग पोरगी तर दाखव की. तुला दाखवून काय करू? म्हणजे ज्याला दाखवायची त्याला दाखवली की. म्हणजे काय, आजाचं ठरवून आलोय बाबा. तुला काय? मला वाटलं माझं. तुझं काय, तू उठ. त्याचं अगोदर करूया, मागणं तुझं बघूया. उठ चल बाबाजी. उद्याचं काय काय नियोजन करायचं. नाणे, वाटलं तर इथंच कुठं रावला असेल तुझा. का काय नाही रे, ते लगीन ठरवून आलोय, जायला पाहिजे, तयारी करायला पाहिजे. चल. कुणाचं? आज्याचं. नाही बाबा, उद्या मी माझं महत्वाच्या कामात जाणार आहे. तुझं आधी कसलं महत्वाचं काम बघल तर इथंच असतो. उद्या मी जाणार आहे पोरगी बघायला. पोरगी बघायला? होय. कुठे रे? ते ह्याला शिट्ट्याळीला. शिट्ट्याळीला? शिट्ट्याळीला कोणाची रे? शिट्ट्याळीला संजू बोडके. काय? अरे संजू बोडक्याची मी ठरवून आलोय. अरे आजाला ठरवली ती, उद्या लगीन आहे. आजाला ठरवली? मग आता ठरवून येणारा मीच आहे की. त्या एजंटनं 500 रुपये माझ्यानं ऍडव्हान्स घेतले काल जाऊया म्हणून. कोळ्या डोचक्याच्या तुला फसवलं त्यानं. मी ठरवून आलोय आणि तो काय नाही कसला 500 रुपये घेतोय. चल शानाईस, तयारी करायला पाहिजे सगळी. ते मंडपवाल्याशी सांगायला पाहिजे, सगळ्यांनी फोन केल्या. चल, तुझा फोन लागेना, फोन बी नसतोय वाटतो तुझा. ये संत्या. ए संत्या, काय करलेस? स्लॅब टाका जाऊ द्या. अरे सोमवारचं कसलं काम करायला सा? आता काय करावं, काम आहे, गडबडीचं आहे. गडबडीचं राहू दे, महत्वाचं काम आहे, तुला बोलवायला आलोय. कशाला? अरे ते याचं आजाचं लगीन ठरलंय.
मग मी काय करू? अरे चल की, काय कराय नको, मदत कराय नको. तुझी कसं लगीन व्हायचं ते? वास्तुशांती आहे 4 दिवसावर. असू दे सांगतो मालकाला. तू चल. केव्हा जायचं आहे? उद्या रे, उद्या लगीन आहे, आता जायला पाहिजेत. उद्या सवड नाही मला, गावात जाणार आहे मी. उद्या कुठल्या गावाला जातोस? आणि अगा एजंट भेटला होता, घराकडे बोलवून घेतला होता. कशाला? पोरगी दाखवतो म्हटलं उद्याला. उद्याला? होय. कुठली रे? शिट्ट्याळीला जायचं, शिट्ट्याळीला. शिट्ट्याळीला? होय. आणि आज्याची कुठली पोरगी ठरली? आज्याची शिट्ट्याळीचीच की रे. शिट्ट्याळीची? होय. कुणाची? संजू बोडक्याची. अगा ते एजंट मला तिचीच पोरगी सांगितलं होता ना. कुणाची? त्या संजू बोडक्याचीच पोरगी म्हटला होता. 2000 रुपये सांगाल तर 1000 दिलोय. तुका डोसक्यावर पडलायस काय? मी ठरवून आलोय आता, उद्या लगीन आहे आज्याचं. मला फसवलं का काय? जा तूच लावता ते लगीन. थोड्या डोसक्याच्या तू चल, शाळा नाहीस तू. त्याला ऍडव्हान्स दिवस बसलास होय तू? मग होय, तुम्हाला पैसेवालीच पाहिजे, सगळे पैसे खाणारी. जा तूच लाव जा. संत्या, ए संत्या, अरे ऐक. जागा जागा. अरे राग काढू नको, कशावर तरी मारून घेशील. उद्या खोळांबा नको. जागा तू उगाच चिडवू नकोस. रोज कामच करायचं आहे. एक दिवस जरासं धेडा होऊन बघ की. ते हातातलं ठेव, ते हातोडा, आणि उद्या जमदाड घे हातात. कोण चढणार वर? पडलं तर नेणार. संत्या, एकच माळ लावाला अजून. पाय नको लेवल मध्ये. ते लेवल काय सलाब टाकायचा आहे? तो देवा कुठे गेलाय? त्याला काय आणायला लावून दिलायस ना? अरे त्याला कव्वा लावून दिलाय बघ, ते भांडी आण म्हणून. अजून कुठं आलाय काय की? येईल की. आणि तो ह्यो रे नाण्या. नाण्या काय नारळ जावळ्या आणा गेलाय. कवा रे याचा? तो काय लगीन लागल्यावर याचा का काय? त्याचं काम कसं आहे माहित आहे ना? आयला सगळी सारखीच आहे तुम्ही. तक्षे पडलं आणि हालीव हात हालीव. क्षमादा आली बघा ती. काय रंगादा? जा तिकडे वरती लावा, त्या खांबाला एक, इकडे लावा. तू आटीप रे लवकर. लावा की का? ये मांडून ठेव. ठेव डोचकीवर. तिकडे आचार्याकडे घेऊन जा की, इकडे कशाला? नाण्या, सुकाळीच्या वाळा वडा आणलाच. का आधी सांगितलं की सुकाळी ते काय चुलीत घालतोस काय? वाळा आणत्यात. अशानं तुझं लगीन होईना झालंय बघ. असा वाळा लागला असाय. जा हिरवा घेऊन ये, जा. रंगदा तिकडे लावा हो. त्याला लावा. हा त्याला तिथे लावा. संत्या, झालं का नाही तुझं? लावतो की का? असं का करायला काय? व्यवस्थित आहे नको लेवल मध्ये. मुकुंदानाला फोन लावा पाहिजे रे. मुकुंदाना आवराल्यात, कपडे घालाल्यात. हा आला बघ घेऊन ये कुत्र्याची शिफ्टी. सुकाळीच्या एवढे लावते आता. कुठं लावू? जा तिकडे, जा लाव, जा. घेते.
पहाटेच्या वेळी उमरली कळी राजेंद्र पाटलांचं नाव घेते आज्याच्या लग्नाच्या वेळी. अरे वा, छान 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 छान. यावर की बाबा आजा वेळ झाला. लवकर मुहूर्त जायला कर. नव मागणं फुटू काढा. चला आधी तिकडे टाइम झालाय. भटजी ओरडा लागलाय. चला चला लवकर लवकर. चंदू असं काय बसवस आहेस? एवढं भाच्याचं लग्न होतंय तू असं काय बसवून आहेस? हां मामाने न्यायचं असतंय. तिथे बोलत येतात भटजी. चल अरे मामा चला की. ए चंदू मामा, अरे माझा ऐकत नाही तुझं. चल की. अरे बाबा चल बाबा, एवढ्याच्या लग्न ठरलंय भाच्या. चल चल चल, भटजी वाट बघायल्यात. नव अक्षदाला शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत. तरी नवरीच्या मामाने लवकरात लवकर नवरी मुलगीला घेऊन यायचे. मामा म्हणत्याला तूच नव मासा का बसला असा गुम्यासारखा. घे की त्याला आणि चल की. भटजी ओरडा लागलाय तिकडे. की तुमच्याकडे काय डोल नाही, ताशा नाही, बँड नाही, आम्ही मुलग्याला आणायचं कसं? हे बघ तुला दत्ता पाटलाची हलगी आणून देतो. वाजवत बस दिवसभर. मी घेऊन जातो आज्याला. हे चल आज्या. काय नाही ते लावलंय तिकडं मुहूर्त जायला. अगं पाहुणे पे आलेत. नमस्कार कर. या उदी उदी. हां 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 या नमस्कार. या या आमच्या आजाच्या लग्नाला बघा हा सगळी पाहुणे मंडळी कशी. या नमस्कार ताई. या 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 नमस्कार दादा. या 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 नमस्कार. या 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 बसा बसा. नमस्कार नमस्कार. आम्हाला पाया पडायचं राहू देत. पाहुणं आलं का नाही? अहो पाहुणा आता इथलेच की वाटत असतील की आता. काय तांदूळ पडल्यावर येतात काय? अहो नाही नाही अजून वेळ आहे. या 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 हो तरी करायचेच नाही. आणि जेवणाचं काय लागली व्यवस्था? हा लागली व्यवस्था की. आचार्याला ते सांगितलं सांग सगळं. हो सांगितलंय. शिराभात करायला सांगितलाय. गोडधोड करा नको काहीतरी. शिराभात इथं काय जयंती आहे काय? फोटो पुजले असा शिराभात करायला. एकुलतं एक पार आहे. काहीतरी जरा करायचं चांगलं. गुलाबजाम आणायचं काहीतरी करायचं. काय शिराभात? अहो गडबडी ठरलंय. काय करत्यात लगेली एक पार. एवढी बी हाऊस नाही यासनी. मला सांगत होते ना. हां अगं गडबडीत राहून गेलं. काय करायचं? लाडू बुंदी वगैरे काहीतरी श्रीखंड पुरी असं ते वहिनी, अगं राहू दे. सोडा आता. पाहुणे यायला टाइम झालाय सगळा. बंद करा आता भांडण तुमचं. ठीक आहे चालू दे. हा नमस्कार नमस्कार. या 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 नानी सुकाळीच्या आज बी चड्डीवर झालास. लग्नाला आलास का मैताला आलास रे? जागराकडे ते घालून ये जा नवीन. अहो राहू द्या. शुभमंगल सावधान स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं वरदानं.
याच्या बघितलीस सकाळपासून हुडकायला आलो इजार लग्नाला जायचंय म्हणून आणि होय इथं दिवटा घेऊन बसलाय. बघ उठीव त्याला उठीव. बाजूला आज्या, हे आज्या. अगं मम्मी अजून 5 मिनिटं थांबायचं नाही होय की मला स्वप्नात तर लग्न झालं असतं की. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. दुनियाची लग्न करत बसता आणि स्वतःच्या पोराचं राहिलंय. अगं असं काय म्हणतीस, माझा प्रयत्न चालूच आहे ना. काय प्रयत्न चालू आहे आणि तुमची 2 वर्ष बघते मी काय प्रयत्न चालू आहेत ती. म्हणूनच पोरग दिवसा ढवळे स्वप्न अशी बघायला लागलाय. हे बघ ग बस तू, तुला एवढी पोराची काळजी आहे ना. तुझ्या भावाची पोरगी देतात का बघ की जरा. अजिबात नाही. माझा भाऊ लय पैसेवाला आहे आणि तो त्या पोरीला लय शिकवणार आहे. अगं मग आमच्या घरात शिकूया त्याला. तुम्ही मला पण शिकवणार म्हणूनच आणलात ना. काय शिकवलं, कितीचं शिकवलं तो. आता तू काय शिकून दिवा लावणार होतीस मला माहिती आहे की. आणि तुम्ही कितीचा दिवा लावला ताई. हे बघ तो विषय नाही शिक्षणाचा, इथं माझा प्रयत्न चालूच आहे आणि तुझं जबाबदार नाही वय. मी एकटाच का ठेका घेतलाय. मी घरातलं बघू काय बाहेर फिरत बसू. हे बघ तू काय सांगू नकोस. बघ तुझ्या भावाला विचार मुलगी देतात का बघ त्याला. अजिबात विचारणार नाही. आता हे बघ रोज बघतोय, आतापर्यंत 17 ठिकाणी फिरलोय मी ह्याच्यासाठी मुलगी बघायला. माझा काय कमी प्रयत्न चालू आहे. चांगले प्रयत्न चालू आहेत. चांगलं लक्ष आहे माझं. मी चांगलं बघायला लागले तुम्ही काय करताय आणि काय नाही ते. एक धड पोरगी मिळणार तुम्हाला. अगं असं का म्हणतीस. असं का म्हणतेस म्हणजे पायतान झिजवावं लागतंय त्याला. मग मी काय गप बसलो म्हणतीस तू. किती ठिकाणी घेऊन जाऊन आलो बघितलीस तू. अगं 4 जोड बदलल्या, 4 जोड आतापर्यंत. थांबा मम्मी पप्पा, ती जर अशीच भांडण होणार असेल तर मला लग्नच करायचं नाही. अजून दूध घालायचं आहे. दुधाला आणि टाइम झालाय. तोवर फोन हेमा वहिनी का केलाय फोन. हॅलो. हा बोला की हेमा वहिनी. बरं मी काय म्हणत होते, जरा मुलाचं लग्न करायचं बघतोय. तर जरा कुठे स्थळ असलं, मुलगी असली कुठे, तर जरा सुचवा. बघत का नाही. आता ती परवा बघितलेली ती नको म्हणाले असा. होय ते ना. आणि मुकुंदाना काय करतात. हे बघा तुम्हाला वाईट वाटेल बोललो तर. काय काम करतोय सांगा बघू. त्यो पोरग हाताला आल्यापासून काढला तरी हात लावलाय तिने. ते पोरग बिचार स्वतःच्या हिमतीवर ट्रॅक्टर घेतल्यान काय काय केल्यान. ह्यो निस्ता काय माहितीये कायच, पांढरी कपडे घालायची आणि कुठं जत्रा कर, कुठं लग्न कर, कुठं माया कर. बरं जाऊ दे हो, जाण्याबद्दल बी काय नाही. तिथं जाऊन एका शब्दात बोलायचं आहे का नाही, विषय काढायचा आहे का नाही. तो काय करतोय तिथं गेला की फक्त खाद खाण्यापुरतं त्याचं तोंड उघडतंय. हो होय बघूया घेवा. हा हा तवर आणि फोन मुकुंदांना. हा बोला मुकुंदांना. मुलग्याचं लग्न करावं म्हणतोय आज्याचं. ते ना आताच की हेमा वहिनीने फोन केलता. तिथं बाजूलाच बसल्या का ना. तुम्हाला एक जग दुनियेचा पत्त्या नसतोय बघा. निस्ता वल्ला चिकोलायचा तर काय. तुम्ही जरा हात पाऊल हलवावं, पाहुण्यासनी बोलावं जरा. ते काय नाही करायचं, निस्त्या कट्टे झिजवत बसायच्या. होय होय करूया घेवा. हा बघतो ठेवा ठेवा, पाऊस यायला लागलाय. काय हो. ते पण 3-4 दिवसापूर्वी लग्नाला गेलेलो. तेव्हा एक माणूस, काय नाव त्याचं, थांबा. गारगोटीला काय गारगोटीचा तो संजू पाटील बघा. हा त्याला जरा फोन लाव. हा बघा लवकर. हा नमस्कार. ओळखला काय. हा अहो ते काल आम्ही परवा भेटलो नव्हतो का लग्नामध्ये. हा नाही काम दुसरं म्हणजे कसं लग्नाबद्दलच हो. ते कसं आहे आमच्या मुलग्याचं लग्न करायचं आहे ना आता. मग ते आता लक्षात आलं आमच्या. तुम्हाला बोललो होतो मी.
हा 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 हे तुम्हाला परिस्थिती माहिती आहे, सांगितली की त्यावेळेला. हे बघा, शेत आहे, घर आहे, ट्रॅक्टर आहे आणि एकूण एक मुलगा आहे. हा काय म्हणता, आहे मुलगी? मग कधी यायचं म्हणता? उद्या सकाळी 10 वाजता. हा ठीक आहे येतो काही काळजी करू नका. हे एक नुसतं पिडलंय बाबा काय नाही. हा बोला मुकुंद नाना, परत का फोन केला असा? कुठे? गारगोटीला? कुठनं आलं हे? संजू पाटील? मग आता जायला पाहिजे? आता कवा का जायचं? आणि नवा फिक्स आहे ना? बघा नक्की असेल तर जाऊया, नाही तर मागणं गोळ नको सगळा. होय बघा, खात्री करा. बर माझे राहू देत मग काम. रंगादाला एक फोन मारा, रंगादाला बोलवून घेवा, जाऊया मग. येतो कपडे बदलून येतो की. होय बर हा येतो. हॅलो रंगादा. हॅलो हा आलो इथं जवळच आलोय. मुकुंद आलोय का? आलो की 2 मिनिटात पोहोचतोय मी आता. नाही पोहोचतोय, 2 मिनिटात येतोय. स्टँडवर येऊ? वरच्या स्टँडला ना? वरच्या स्टँडला? हा आलो हा आलो. आला रंगादा येतोय. तू श्यामाला कुठे आहे बघायला पाहिजे अजून. अहो त्याचीच वाट बघायला येतो. तुम्ही आला ना आता? ठीक आहे, बरं झालं घ्या. वेळ झाला, जायला पाहिजे. गाड्यानी काय वेळेवर कुठं असतात? होय काय गारगोटी गाड्या सारख्या आहेत रे असतात का? कसं असतं, वेळेत गेलेलं बरं असतंय ना. इथं काय करायला सांग मुकुंद ना? आता एसटीची वाट बघायला वाय नको गारगोटीला. पोरग्याचं लगीन करायला असं ना, काय माहीला जायला असं एसटी जायला? होय रंगाना, तुला बी कळत नाही? आता लगीन त्याच्या पोरग्याचं मी काय सांगायचं का? अरे बाबा गाडी सांगा, 4 व्हीलर. काय मुकुंदाना तुम्ही, हेमावली तुम्हाला बी कळत नाही? अरे बरोबर आहे, गाडी सांगायला पाहिजे होती. थांबा, त्या संत्याला फोन लावतो, येतोय आता 2 मिनिटात. बरोबर लावा बाबाला. काय धंदा करते असा? हॅलो संत्या, काय करलंस रे? ते नव गाडी घेऊन ये की इकडे स्टँडवर. पोरगी बघायची रे. सुकाळच्या तुला नव आजाला बघायला जायचंय. होय मग माप 4 गाड्या आहेत मालकाच्या, एक घेऊन ये की. आणि त्या सेंटरिंगच्या कपड्यावर येऊ नको, चांगली कपडे घाल जरासं. ये लवकर ये, वाट बघा लागला वाय. पाहुणं तिकडं वाट बघाल्यात. ये तू ये. चला या लागले संत्या, काहीतरी धंदा करत बसते असा. ते नो वहिनी, फोनवर सांगितलेलं सगळं घेतल्यास ना? सगळं घेतलंय बघा. ते नारळ पीस लागतंय आणि केळे घेतल्यास ना? कच्ची घेतल्यास काय पिकलेली? जशी घ्यायची तशी घेतली. नाहीतर पिकलेली घेशीला, जाई परून शिकरान नको. ते जेव्हा इकडे पिशवी ती. चला रंगाना, चला आजा चल रे. ते संत्या बघूया येते काय कवा. ते मग घेतल्याच ना सगळ्या? संत्या गाडी कुठं आहे रे? हा अरे ते कडतो चालत. गेलं चला. अरे ते कडतो चालत. जाऊ दे. गेलं चला. चल. गेले.
अरे संत्या कुठं जायला सर? थांब थांब थांब. अरे कुठं जायला? थांब थांब. हे थांब थांब संत्या, थांब थांब संत्या, थांब थांब थांब. अरे आलं ना संत्या काय रे, काय जायलायस? ये नाण्या बाजारला जायला रे. बाजारला? आज कुठला गावचा बाजार? अरे मंगावला जायला. मंगाव आज बंद आहे. आज कुठला मंगावचा बाजार? ये ना रे, ते अडकूरला जायला औषध खायचं आहे. कुठलं औषध खातोय शान्या? अडकूर? अडकूरला इकडे कुठं अडकूर? अडकूर इकडे राहिलं. काम आहे जायला आम्ही पुढे. तू बाजूला रे. कसलं काम आहे? काय सांगायचं? पाहुण्याच्याकडे जायचं महत्वाचं काम. कुठलं पाहुणं तुमचं? आणि ते आहेत रे, तू जा इथं जागा नाही याच्यात. मी दोन बी- बसल्यावर गाडी भरली आणि मी भेटतो, मी भेट. मला घेऊन चल की. जागा आहे गाडी? अरे मला घेऊन आहे की बसते अरे दोन बसल्यावर गाडी भरली आहे. तू काय टपावर होतोस? टप्पावर. काय करायचं जायला सांग? ते काय करायचं? हे चल तू संत्या, चल तिकडे. पोरगी बघायचं नाही झाला? संत्या चल तू. याचं काय ऐकतोस? होईत नाही घ्या तुमचं काम. कडू जिभचं कुठलं बंदच पडली बा गाडी. होईत नाही काम. तुझी पुढची पण काम होईत नाहीत की नाही बघा. विचारतेस नाही घर कुठं आहे? ते खोत साहेबांचं घर कुठं आलं? गाडी तुझं लावा. हे घर असं काय? तिथे इथंच लावा गाडी. मम्मी पप्पा पाहुणे आले. नमस्कार. या बसा. नमस्कार. प्रवास कसा तुमचा झाला? हां. हे मुलगीची वडील. नमस्कार. मुलगीची आई. नमस्कार. हे मुलगीचे मामा. हे मुलगीचे भाऊ. हे मुलगीचे काका. नमस्कार. नमस्कार. बरं ह्यो नवरा मुलगा. हे वडील मुलग्याचे. ती आई. नमस्कार. बघा काय पोरग्याला विचारा होती. नाव काय? माझं नाव अजित. शिक्षण काय झालं? माझं BSc ॲग्री झालं. मी सध्या आता शेतीच करतोय. आमची 10-12 एकर शेती आहे. 2 ट्रॅक्टर आहेत. फार्म हाऊस आहे. म्हणजे असं नोकरीच करावं असं काय नाही. म्हणजे मागं भरपूर आहे. शिक्षण एवढं होऊन सुद्धा नोकरीसाठी का प्रयत्न केला? कसं आहे, मला मुळातच शेती आवडते. त्यामुळेच मी हे BSc ॲग्री केलेलं होतं. आणि आता एवढा शिक्षण केले म्हणजे त्यामुळे ह्या शेतीमध्येच नवीन तंत्रज्ञान यूज करून आपल्या नॅचरल शेती कशी करावी याच्याकडे माझं जास्त लक्ष आहे. त्यामुळं जास्त नोकरीकडे माझा कल राहिलेलाच नाही. आता नोकरी करायचो कुठं का? मी आता 50 वर्ष नोकरी करून आलो. साधा घर बांधायला नाही. ते पोरग बघा चांगला बंगला बिंगला बांधून 2 ट्रॅक्टर घेऊन निवांत आहे. डोळे टाकून पोरगी द्या जातो तुम्ही. आणि नोकर तो नोकरच हो. शेवटी हे मालक म्हणूनच जगणार. आणि पोरग निर्व्यसनी आहे. होय, सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही केला. आणि शिक्षणाचं म्हटलं तर BSc ॲग्री होतो. काहीतरी नवीन नवीन तंत्रज्ञान आणाले की ते शेतात. आणि करायला लागले की ते आता सेंद्रिय पद्धतीने शेती करायला लागले. सगळा भाजीपाला ह्याचा गडिंगला ह्याचाच आहे. लोक जागेवर येऊन येतात. बघा मुलगीला दाखवली. मुलगीला आता ती शॉपिंगला गेलेली आहे. आता मगाशी संजू पाटलांचा फोन आला होता त्यामुळे आमची जरा गडबड झाली. ते येणारे पाहुणे आम्हाला माहिती नव्हतं. काय बघा बघूच नको तुम्ही. लई भारी पोरगा आहे. नवऱ्या मुलग्याच्या ह्याच आहे का? हो. नमस्कार. काय करताय तुम्ही? काय नाही घरीच असते बघा. काय करायची गरज नाही. फक्त घरातलं बघायचं
विषय संपला. येईपर्यंत चहा पोहे करते, तोपर्यंत बसा. हेमा वहिनी हे तेवढा हात घेऊन जावा की. बरं पाहुणं वेळ झाला हो. अजून कशी काय अजून आता ते शॉपिंगला गेलेले आहे. अहो तर पाहुणं विचारायचं राहूनच गेलं. मुलग्याचं भाऊ बहीण वगैरे काय सांगितलं नाही. अहो एकुलता एक आहे, सगळे हेच आहे. एकुलता एक आहे का? हा पोरग बघा की कसं खणखणीत आहे. काय फोन वगैरे लावलेस की नाही? अजून कसं काही आल्या? बरं बराच वेळ झाला हो. अजून कशी काय आली नाही मुलगी? काय ग अजून कशी काय आली नाही? हॅलो हा मामा, तुला हजारदा सांगितलं मला सारखं सारखं फोन नको करू. मला लग्न नाही करायचंय. भरपूर वेळ झाला. नव हेमा वहिनी तुम्हाला तेच स्थळ दाखवतो म्हटलेलं. काय म्हणाले असा तोला मोलाचं नाही. आता इथं काय मॉल करा लागले हे तोला मोलाचं नाही म्हण. सगळी चुकी मुकुंदाना तुझी आहे. आम्ही काय माणसं आहे काय जनावर आहे? होय रंगाना. अहो त्या संजय पाटलांना सांगितलं, फोन करून सांगितलं ना त्यांनी मला. कुठला संजय पाटील? अशी मदस्ती करते आता. त्या संजयला मोहर घालून घेऊन मी चालू आहे गाडीसाठी. श्यामादा आज स्लॅब होता 500 बुडल्यात. पगार तर पडला असता का नाही? तर काय मला तो मारुती बनवाचा कामाला आज ऊस भरायचा होता. तेवढं 200 तरी मिळालं असतं. बायको आता बोंबलं संध्याकाळी. आता ते पगारच्या पगार नाही आणि चहा खवती नाही. चला अजय चल. हो हेमा वहिनी आणा ते होटीचं सामान इकडं. नारळ पीस आणा इकडं. ते पिशवी आणा आमची. चला उठा. चहा नाहीचा मध्यस्थी घेतात आणि लग्न करतात. चला विचार नाही पाचार नाही. बसूनच आहे बघितलं. संत्या झालं का काम? काय सांगाल तो? काळ्या जिभतच आहे. चल तिकडे. ओम लग्नानंद बाबाय नमः. ओम लग्नानंद बाबाय नमः. ओम लग्नानंद बाबाय नमः.
ओम लग्नानंद बाबाय नमः. ओम लग्नानंद बाबाय नमः. ओम देवाने कुठं बसलाय काय की बाबा ह्यो गावला म्हणजे बरं होतंय. ओम लग्नानंद बाबाय नमः. अगं बाई ह्यो आणि लवकरच ध्यान लावून बसलाय ना देवा. नमः. ए देवा. ओम लग्नानंद देवा बाबाय नमः. ए ओम ए देवा बाबाय नमः. ते नव हा. देव पाण्यात घातलास खरं तुझा देवारा दिसा लागलाय. काय मर्दा कवादर हळ्या मारायला लागलोय असं देव पाण्यात घालून होतंय वय. बाहेर पडायला लागतंय त्याला तवा पोरगी मिळत्या. गेलताव का खरं ते मुकुंदानाचं डोसक कुठला तो संजय पाटील त्याच्या नादाला लागला आणि सगळा घोळ झाला की तो. पण तू पण होतास ना. असून काय करायचं आमचं कोण ऐकायला लागलंय. तू तरी कुठं ऐकालास. बरं ते सगळं रडू देत. उद्या जरा खुळांबा झालाय रे. उद्या जरा तासभर येशील मदत करायला. हा बाबा सगळी माझी पूजा फोन करा आज परत मला उद्या सकाळी बसा पाहिजे. ठीक आहे आम्ही. तू कुणाच्या कवा कामाला पडतोस का रे. बस बाबाला धरूनच मिळत्या चोरी तुला. बाबा बाबाजी अहो कसला विचार करायला लागलाय सा. आलेस ये. गवत बी कापाय नाही सा अजून. नाही ग काय कालचा तो विचारच डुकीतनं जायला तयार नाही. कसला काय ते आजारा पोरगी बघायला गेला होता दिवस तिकडे सगळा कशात काय नाही. अहो मी लागवड टाकून आलो मला वाटलं गवत कापून ठेवले अशिला. अगं कसलं गवत कापतोय काय कुठं लक्षच लागणार. त्या कालचं ते जाऊन आलो बाजाला पोरगी बघून. ते काय काय झालं तिकडे गेल तसं ते काय कुठलं मी नाही म्हणाल तो खरे 10 वाजता ओढून नेलं मला. आणि गेला जाऊन बसला घरात पोरगी बाजारात. हां तो कुठला गारगुट्याचा संजू पाटील त्यानं सांगितलं म्हणा जावा मी फोन करतो आणि त्यासनी सांगतो पोरगी बघून या जाऊ म्हणून मी मला पुढे जाऊन गेली. बर आणि तिथं जाऊन बघता पोरगी नाही घरात. बाजारात गेली मग 10 मिनिटांनी येतो 15 मिनिटांनी येतो काय पोरगीचा पत्ताच नाही. त्यांची विचार लोक जमलेली तिने त्या आजारा प्रश्नाचा भडी मार. तू काय करतोस नोकरी का करत नाही शेतीच का करतोस. शेती म्हटल्यावर त्यांची तोंड वाकडी. बाई मग बसला आत्ता पोरगी येते मग पोरगी येते. संध्याकाळी 5 वाजलं तरी काय पोरगीचा पत्ता नाही. आल्यास घरी परत. मग चला म्हटलं माता मला बी काय ते बरं वाटलं म्हटलं चला ग परत जाऊ. बरं झालं घेवा दाखवाय नाही ते. लग्नाच्या आधीच आता असं आणि लग्न झाल्यावर कळालं सर काय केलं असतं सांगा बघू. सोड कर जाऊ दे तिकडं. आणि त्या पुरीला बी एवढं कळाय नसेल आई बाबाला सांगावं बाई मला यंदा लग्न करून घ्यायचं हाय काय नाही एवढं बी कळाय नसेल. काही पोराचा बरं ते मला म्हणायचं आहे त्या आईनं आणि बाबानं त्या पुरीला तरी विचारायचं बाई तुझ्या मनात हाय काय 4 स्थळं या लागल्यात एका दुसरं दाखवूया काय एवढं बी कळाय नसेल. आणि आजकाल पुरींच्या मनातलं काय कळते म्हणते सा काय बी नाही. धड त्या आई बाबाशी मन मोकळेपणानं बोलत नाहीत काय नाहीत. त्यांच्या मनात काय ते सांगत नाहीत. आई बाबा विश्वासानं बसतात माझी पोरगी आम्ही दाखवल त्या पोरग्याला त्याच्याशी लग्न करून घेईल म्हणून. आणि आता असं बसतंय. जाऊ दे तिकडं तुम्ही नका टेन्शन घेऊ. टेन्शनचं काय नाही गे हे आमचं बी आता वयात आलं ह्याचं बी लगीन करायला अजून नोकरी नाही. संजूचं म्हणाले असा काय घेवा कशाला काळजी करायला लागले असा. आमचं पोरगं लई गुणाचं आहे बघा काय बी म्हणा. दिसायला बी गोरपान आहे गुणवान आहे. Hablar con un ratoncito si quieres ser mi amante debes ser alta y delgadita. Lunes, martes, ratones, pez. Miércoles, jueves, todos. Lunes, martes, ratones, pez. Miércoles, jueves.
झाली तुझी लागवड टाकून झाली टाकून. आता काळजी करत बसू नको. चला मी 1-2 पेंड्या कापतो तोपर्यंत चल घरला. जरा चहा ठेव. हा येतो लगेच. येवा लवकर येवा. संत्या काय दगड धरून बसलायस की? मग काय डोसकीत दगड मारून घेऊ का रे? का रे? हे बघ क्षमादा, तू काल सांगितलास म्हणून मी गाडी घेऊन आलो, ते बी पगार सोडून. आणि तो मुकुंदा ना कालचा पगार बी द्यायनी, पोरगी दाखवाय नाहीत म्हणून. अरे काय आता तू 500 रुपयासाठी एवढं आता रुसून बसलास हे? अरे पुण्याईचं काम आहे ते, तुझं लगीन व्हाय नको? मदत करावी लोकाला. होय मदत करावी. श्यामादा तू नुसतं त्या आज्यासाठीच पोरी बघ, माझ्यासाठी पोरी बघू नकोस तू. संत्या तुला पोरगी दावाय नव्हती? दाखवलास की मग तवा नाक मुरडलास, तवा लगीन केला असतास तर यदवा शाळेत गेली असती पोरं. बसलाय सुकाळीचा दगड धरून. हे बेनाने इथंच गाठ पडायचं होतं. आज आणि काय वाढून ठेवलं काय मी. माणसाची सांगून झालंय. हे मावेनीचं तेवढं बघतो काय आता कशाला पण काय. अगं बाई हि आणि वळू हिथंच आहे बघ कडू तोंडाचं. आता इस्कोटच आहे सगळा. वर पाहिजे वय 50. आता ह्या वयात ही काय लग्न करणार? दुसरी बघू. हां वय 28. गरीबा घरची मुलगी. नको नको, हिला काय आमच्या हिला पसंत पडणार नाही. आणि कुठं बघू? मुकुंदाना काय निवांत आहे? ये गजानन. निवांत कुठलं बाबा, जरा पेपर बघूया म्हटलं. काय नाही, कसं काय आलास? हॅलो ते नव्हे हां मुकुंदाना, परवा आज्याला मुलगी बघायला गेली तसं ती काय गेले? तुला माहित नाही वय? मला नाही माहीत. आज्यान सांगा नाही तुला? नाही सांगायला. हे बघ काय दिवस बातम्या काढून घेऊ नकोस आमच्याकडनं. आणि म्हणाल त्यांनी लोक बघायला गेले तर ते साखरपुडा करून देणार असं म्हणाल त्यांनी. ते राहू दे सगळं. तू कसं आला सांग. हां मी आलोय म्हणजे सम्याचं लग्न ठरले आणि तिला 50,000 पगार आहे. सम्याचं लग्न ठरलं? कवा रे? परवाशी. म्हणजे आमच्या शेतात कामाला होता तो? कुठली रे मुलगी? इथली पलीकडच्या गावची. होय तुमच्या बी लेकाचं ठरलं असतं. अण्णा ठीक आहे येतो मी लग्नाला. या हा या या बघू या. तुला आणि काय झालं? पोराच्या पत्रिकाच बघत राहू नुसत्या. स्वतःच्या पोराचं काय करायचं ते लक्षच नाही तुमचं. आता माझा प्रयत्न काय कमी चालू आहेत का सांग बघू. काय प्रयत्न चालू आहे तुमच्या? काय चालू आहे? म्हणजे काय प्रयत्न चालू आहे? प्रत्येक वेळा उठायचं माझ्यावरच ढकलायचं सगळं. तर आणि काय करता तुम्ही दुसरं? आतापर्यंत किती मुलगी बघितल्या सांगितल्यास ना? किती 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 मुली बघितल्या जरा सांगा बघू तुमच्या तोंडाने. 10-12 मुली बघितल्या. आता परवा तुझा ऐकून त्या संजय पाटलाच्या ह्याला गेलो. तरी आणलं नसून म्हणून आता मी काय करू? हा ते एकदा तो पोराला सांगितलं नोकरी कर जा शेतबीत सोडून, तर तो ऐकत नाही माझं. अगं त्याचं शेतावर प्रेम आहे. शेतावर प्रेम आहे म्हणे. बाप जसा बेटा माझा झालाय तोटा. मम्मी पप्पा परत चालू झालं काय तुमचं? मी सांगितलं मला लग्नच करायचं नाही. अरे अजित बघितलेस काय त्याच्यासमोर असं काय बोलू? कोण सांगितलं तुला? किती वेळा सांगितलं तुला? तुम्ही बोललेले चालतंय. मी बोललो म्हणजे प्रयत्न चालूच आहे तो माझे. आणि मी गप्पच बसली नाही. हे बघ त्याचं शेतावर प्रेम आहे. शेतामध्ये त्याला काहीतरी करून दाखवायचं आहे. मग त्याला शेतातच बसवा. शेतावर प्रेम आहे, शेतावर प्रेम आहे. लग्न करून द्यायचं त्या पोऱ्याचं वय निघून चालले. बघ की मग तुझ्या नात्यातली एखादी बघ की. तुम्हाला उठसूट माझ्याच नात्यातलं का दिसतो? तुम्हाला एवढं भाऊ आहे बहीण आहे त्यांना वाटत नाही ना? जर माझा एकोलता एक भाचा आहे त्याच्या लग्नाचं जरा बघावं. अगं चालू आहे तो प्रयत्न. प्रत्येक वेळा प्रयत्न चालू आहे. एकच जायला फिक्स.
आईला वैताग आला नुसता. करायचं बी मीच आणि बोलून बी घ्यायचं मीच. वैताग काय आहे मुकुंदाना वाटत सगळं टाकल्याचा. श्यामा ये. काय एवढं वैतागलासा का? आता वैताग नाही काय तर ते लग्नाचं आजीचं बघतोय ना, ते हिला कुठलं पटतंय. तुम्हाला 1000 वेळा सांगितलं, तुम्हाला का डोसक्याचा भाग आहे होय? तो कुठला सांगितलेला असा तो मध्येच गारगोटीचा, ते ना आता 2000 तरी घेतले असतील. काय धंदा करत्याचा. आता मी काय गप्प बसलोय, बघा लागलोय की मी बी आता 2 वर्ष काय गप्प बसलोय. तुमचं कसं आहे माहिती आहे मुकुंदाना, पदरचं सोडायचं आणि पळतेल्याच्या मागं लागायचं. आणि होय ह्या मावईने ह्याच एक डोचक्याचा भाग नाही, तुम्हाला बी नाहीच घ्यावा. तुम्ही काय सांगाल? तुम्ही इथं स्थळ आहे जवळ आहे बघूया म्हटलं, मोलाचं नाही म्हणाले असा. आणि सगळं तुमच्यामुळे झालं. किती खोळंबा झाला कल सांगा बघू. हा संत्याला त्याला पगार देतो म्हणून त्याला घेऊन गेलतो मी गाडी घेऊन त्याच्या मालकाची. त्याचा पगार नाही काय नाही बोंबला लागलाय ते बी आता माझ्या नावानं. काय काय म्हणते? काय तयार बघा की मुकुंदानाचं काय चाललंय. डोचक्याला हात लावून बसल्या अकला नकोत. आणि तुम्हाला कळत नाही वहिनी कशाला. कुठला तो मध्ये सांगितला तो संजय पाटील कुठला तो, या होत्या जरा तिथं. ज्याने ऐकायला पाहिजे ते ऐकायला नको, त्यांना कळायला नको. हे मुकुंदानाला एक डोचकं नाही, तुम्हाला बी डोचक्याचा भाग नाही. ग बसा तिकडे काय म्हणतात ना. आता मी काय गप बसलोय, 2-4 वर्ष बघा लागलो की आज्याला. आजा कुठं आहे तो? आलाय आता शेताकडनं. आजा हे आजा ये इकडे. काय रे भानगड, सकाळ उठल्यापासून भांडणं तुमची. काय सांगायचं श्यामादा, वैताग आला नुसता कटकट कटकट कटकट. लग्नाचा विषय असतोय खरं भांडणी इंची चालू होत्यात. आता ती काय रोजचीच आहेत, आता बघतोयच की मी. होय आजा किती पोरी बघितला आम्ही. मुकुंदा तसं नसतंय हो, त्याचा टाइम जुळून यायला लागतोय. हे बघ श्यामा, मला किती वेळा सांगितलं, स्वतः तू BSc ॲग्री आहेस, नोकरीच्या नादाला लाग, तर ह्यो नुसता नुसता शेतीतच म्हणतोय. मग आज्याचं बरोबरच आहे की. मुकुंदाना सगळ्यांनी नोकऱ्या कराव्या म्हटल्या तर शेतं कोणी करायची ती, काय दगडं खायची पोटाला. याचं बरोबर आहे आज्याचं. श्यामादा मी आता ठरवलंय, मला लग्नच करायचं नाही. अरे आज्या असं म्हणून कसं चालेल. आता आई बाबा म्हणतात म्हणून तू लगीन करू घेत नाहीस. अरे त्यांचं कशाला टेन्शन घेतोस, मी आहे की गट. हे बघ टायमात झालेलं बरं असतंय लगीन. पोरं बाळं लवकर हाताला येतात, संसार चांगला होतोय आपला. नंतर काय करणार तू? श्यामादा मला अशा पोरींशी लग्नच करायचं नाही. अशा म्हणजे रे काय कुठली हाय तुझ्या मनात? नाही तसं काय नाही. नाही तसं असलं तर सांग बाबा, आम्ही दुनियाभर हिंडायचं आणि पोरगी असायची तुझ्या मनात वेगळीच. काय ते क्लिअर सांग. नाही श्यामादा असतं तर मग असं बघत फिरायला लागलं असतं काय, तसं कोण नाही. मग मला सांग तुला पोरगी कशी पाहिजे सांग. श्यामादा दिसायला जरी साधी असली पण तिचा विचार चांगलं पाहिजे. शिकलेली असावी पण त्या शिक्षणाचा गर्व करणारी नसावी. गरीब असावी पण संस्कारित असावी.
पैशापेक्षा जास्त नाती जपणारी असावी. माझ्यासारखंच शेतीची जनावरांची आवड असणारी असावी. अरे देवा, असली पोरगी शोधायची कुठं? हेमा वहिनी असं काय म्हणू नकोसा. ते काय म्हणतात ना काकत कळसाने गावाला वळसा. आम्ही हुडकणार दुनियाभर आणि पोरगी असायची इथंच. सगळानंद बाबा की जय, सगळानंद बाबा की जय, आनंद बाबा की जय, सगळानंद बाबा की जय, लग्नानंद 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 बाबा की जय. ऊट बालका ऊट, तुझी समस्या समजली आहे मला. गेली 15 वर्ष तू लग्नासाठी मुलगी शोधत आहेस. होय बाबा. तुला मुलगी पसंत असते पण मुलगीच नकार देते. तू लग्नासाठी उपास तपास केलास, देवधर्म केलास, तीर्थयात्रा केलास, पण काही उपयोग झाला नाही. लग्नानंद महाराज की जय, सगळानंद बाबा की जय. लग्न व्हावं म्हणून वजन कमी केलास, बायोडाटावर वय सुद्धा कमी करून घेतलास. मुलगी मिळाला म्हणून 4 वर्ष मुंबईला जाऊन राहिलास. होय होय महाराज, सगळानंद बाबा की जय. एजंटला पैसे देऊन देऊन दमलास. होय होय महाराज. महाराज ह्याच्यावर उपाय काय? आता ह्याच्यावर एकच उपाय. काय काय महाराज? मी सांगतो तसंच करायचं. सकाळी उठून नदीवर जायचं, अंघोळ करायची, पाण्याची कळशी भरून खांद्यावर घ्यायची आणि पारावरच्या देवाला पाणी घालायचं. पण बालका, त्यासाठी एक अट आहे. होता काय महाराज? कसली अट? देवाला पाणी घालेपर्यंत वाटेत कोणाशीही बोलायचं नाही. काय महाराज? करतो की. बालका, हा घे प्रसाद. मी सांगितलंय तसंच कर. बोला लग्नानंद महाराज की जय, लग्नानंद महाराज की जय, बोला महाराज की जय. देवा, याला काय झालं बोलायला?
मुकुंद अण्णाचा बी फोन लागेना, आज्या फोन उचलना. नाण्या या समाधा. आज्या दिसलं वय रे इकडे? नाही बाबा कुठे दिसायला ते. फोनच उचलणं झालं रे. तेव्हा आला. काय रे आज्या, फोन कुठे ठेवलायस? घरात राहिला फोन. शान्या कवापासून फोन करायला लागलोय आणि मुकुंद अण्णाचा बी लागना फोन. का? ते ना तुझं काम आवरलंय? माझं काम आवरलं की जरा बाकी आहे आता करून येणार. मग आज आटीप उद्या आमच्याकडे यायला पाहिजे. कशासाठी? अरे रोप जरा करायचे रे, बारकं ट्रॅक्टर घेऊन ये की ते रोटर. हा येतो की. आठवणीने ये, सांगितलंय सगळ्या बायकासनी, तू ये आठवणी. येतो की. हा आज्या, शेवटी एवढं शिकून शेतकरीच झालास ना. काय करायचं एवढं शिकून येलं? नाण्या सुकाळीच्या सगळे तुझ्यासारखं करायला तर कसं व्हायचं? अरे ते राबून खायला लागलंय, खाऊ दे की. ते बी भगवाना झालंय तुला. बापय झालाय बापय, लगीन कोण करायचं त्याचं? अरे नाण्या असं कसं बोलतयस? अरे असेल की त्याच्या बी नशिबात एखादी भाग्यवान. भाग्यवान आणि याच्या नशिबात. नाण्या, एक वेळ बिन लग्नाचा बापर राहील पण शेती सोडणार नाही. तुझ्यासारखी लई बघितल्यात. सुकाळीच्या नुसतं शेंड मोडतच दिवस गेला बा तुझं. श्यामादा शेंड मोडत नव, कुठल्या शेतकऱ्याच्या पोराला पुरी द्यायला ते सांग. शेतकऱ्याचं जाऊच दे, सेंटरिंगवाल्या संत्याचं लग्न व्हायलंय का तू सांग. ते आलं बघ, ते संत्या आलं बघ. संत्या या. रॉयल माणूस या बसा. रॉयल माणसाला जागा द्यायला पाहिजे. हे कुठनं का गाठ पडले? ते राहू देत. ते ना आज काय खुशीच आहेस की? श्यामादा, महिना झालं का मालक गेलता गावाला, पगार नव्हता शान्या. बर तू सांगितलं उद्या पुरगी बघायला जायचंय म्हणून. तेवढ्याच मालकाचा फोन आला का? होय, पगार देतो म्हटलाय. उद्या चांगली कपडे घेतो, जायचं आणि ठरवूनच यायचं. उद्या पगार देतो म्हणालाय. होय, देत नाही घेतो बोललास. अशी लई बघितल्यात पैसे देतो म्हणणारी, नाही देत ते. हॅलो, हा यालो की. वाटतच आहे. येतो 2 मिनिटात. काय नाही मग कवा? हे बघ, मी 4 दिवस बाहेर चाललोय आणि आल्यावर तुला पेमेंट देतो. 4 दिवसात? आणि हे बघ संत्या, उद्या त्या मोरेच्या स्लॅबला पॅरापेटचा आटपा आणि परवा दिवशीपासून स्लॅब जोडायला चालू करा. तिच्या आईला कुठल्या तोंडानं बोललास? काय सांगाल? काय झालं रे? मला गेला आणि गावाला. मग काय सांगाल तुम्ही? अगा ही अशीच लोक करतात, पैसे देतो म्हणतात आणि देतच नाही. हे बघ संत्या, आता तुझा कसा बी खोळंबा झालाय. उद्या काय केलंय, रोप लावायचं काढलंय आणि ते पोरगी बघायचं बी उद्याचं कॅन्सल झालंय. कोण? होय, त्यांनी काय सांगितलंय, आता उद्याचं आमचं रोप लावून घ्यायचं. परवा दिवशी 15 ऑगस्ट आहे. ते झालं की मग जाऊया की 2 दिवसानं. काय ग? अरे काय होतंय, एक काम कर, आता मालक नाही ना तुझा, तू ये उद्या आमच्याकडे, रोप लावायचे आहे. ते सगळं गाडी बघायला लागलोय. आज्याला सांगितलंय ट्रॅक्टर घेऊन ये म्हटलंय बारकं. आणि रुपा वहिनी आहे, सिंधू वहिनी आहे, ती रेखा वहिनी आहे, सगळे आहेत. आणि शेंद्रीच्या बायकांचं बी गँग आहे की रे, एसक्याचं सगळं. ते ना श्यामादा, हा सगळ्या बायकाच आहेत होय का? बाप एक बी नाही याच्यात. तू नाहीस काय बाप? आणि तू कोण बाप आहे काय पप्पा आहेस? तुला जमत नाही काय? तुझं वासं काढायचंय नुसता बसून इथं कट्ट्या झिजवा लागलाय. उद्या जाऊया. आता ते आज्याला बोललोय, देव्या कुठं राहिलंय काय की रे? त्या देव्याला एक सांगायला पाहिजे. तो बघा देव्याला. देवा, ए देवा, ए देवा थांब की रे. देव्या लवकर पाणी आणालस रे, काय कुणाचं माहीत झालंय रे? असं का बोलणार झालायस? काय झालंय रे? कोण काय बोललं? मग काय झालं? देव्या काय मूळ चावलं काय? काय रे तोंडाला?
ते सिमेंटचं पोत शिवल्यामध्ये कसा बसलाय बघ तोंड दाबून. तर काय क्षमादा कट्टावणी आणतो आणि त्याचं तोंड उचकटून काढतो. हे बघ, तू जे ठरवलायस ते काम होईत नाही. बोला सुकाळच्या काय सांगाल तू? सगळं गोळा करून ठेवला. एक 2 मिनिटं थांबा. मध्ये गेलं तर वर्षमध्ये पूर्ण झालं असतं. एवढं काय करतोय पडलं भरलेलं पाणी घेऊन वत डोक्यावर तुझ्या. एक काय वरतून घेतलाय? ते काय रे सोंगा काढायला लागला से जा तिकडे. ए ते राहू देत, उद्या ये तिकडे रोप लावायचे आहे. अरे येडताक तरी वडशील की नाण्या निस्ती जगाची माप काढत बसू नकोस. काहीतरी काम धंदा बघ जा. अरे निदान ते चप्पल तरी घाल, खत बीत लागतंय. चप्पल आता कुठं घ्यायची चप्पल? अरे जा की त्या संजू कोराड्याकडे जा, एक बुटाचा जोड घे जा, बुद्धी तरी येईल तुला चांगली. काम नाही धंदा नाही. काय करायचं आता? शिक्षण तर झालं. होय रे, मला बी तेच प्रश्न पडलाय, काय करावं की आता? आता नोकरी लागायची म्हणजे पैसा भरावा लागणार, व्यवसायाला पैसा लागणार. पैसा आणायचा कुठून आपण? पैसा आणायचा कुठून? हो रे, तुझं बी बरोबरच आहे. मलाही आता वैताग आलाय. पहिले शिक्षणाला पैसा आणि नंतर नोकरीला पैसा. नुसता पैसा पैसा पैसा. आयुष्यात फक्त पैशालाच महत्व आलं. होय रा, मला वाटतंय कर्ज काढावं आणि मिटूनच टाकावं ते विषय सगळा. नाही गे बाई, पैसे भरून होत नाही. मी सगळं करून बसलो. हे नाण्या सुक्काळीच्या काहीतरी सांगत बसू नको त्यासनी. साला म्हणून तर या सिस्टमचा वैताग आलाय. करणार तर काय आता पुढं? नोकरी नाही तर छोकरी नाही, समाजात प्रतिष्ठा नाही, लोक विचारणार नाही. काय करणार आपण? चला, मला सिस्टमचा सगळा राग येतोय रे नुसता. नाहीतर काय, स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली, त्याचा काय उपयोग? होय अरे, शासनाचं ना आपल्याकडे लक्षच नाहीये. बरोबर म्हणालीस तू. हे नाण्या सुक्काळीच्या होय होय म्हणू नकोस. देवाने एवढं घट्ट हात पाय दिल्यात तुम्हाला. अरे कशाला डोचकी धरून बसली असा? तुम्हाला बघायचंय काय? चला धावतो या. नाही ते विचार करत बसते असा येवा. बघा, डोळं उघडून बघा. ही कोण आहेत माहिती आहेत ना? अरे यांच्या स्वतःच्या आयुष्यात कायमचा अंधार आहे रे, पण जगाला प्रकाश द्यायचं काम करायला लागल्यात. आणि तुम्ही डोचक्यासने हात लावून बसले असा. नोकऱ्या नाहीत म्हणून रडत बसले असा. अरे डोचक्याला हात लावून नशिबाला दोष देण्यापेक्षा डोचकं चालवून हाताला काम द्या. शिका यांच्याकडनं काहीतरी. बसल्यात रडत. आणि वय रे, तू काय म्हणाला? सिस्टीम बिघडली. मान्य आहे की सिस्टीम बिघडली. आज गल्लीतनं दिल्लीपर्यंत सगळा गोंधळच आहे. माप टेबला खालनं घ्या लागल्यात, लाचलुचपत करा लागल्यात, गरीबाला फसवा लागल्यात. पण हे लई दिवस चालत नाही. कर्माची फळं भोगायला लागतात आणि ह्याचनीच नव 7 पिढ्यासनी भोगायला लागतात. बघ पाहिजे तर. पण जगात चांगली बी लोक आहेत रे, त्यांच्याकडे बी जरा बघा, त्यांच्याकडनं काहीतरी शिका. आणि नोकरी नाही, पैसा नाही म्हणून रडत बसला सा. अरे माप दिलंय नवरे देवान तुम्हासनी. हात दिल्यात, पाय दिल्यात, डोळं दिल्यात, सगळं दिलंय. आणि त्या देवानं प्रत्येकाला वेगळा गुण बी दिलाय की रे, तो ओळखाय शिका आधी. आणि एखादं कौशल्य आत्मसात करा. ह्यांच्यासारखं काहीतरी शिका जरा. आणि मनानं कमकुवत असतात की नाही, तीच खरी अपंग असतात. आई आपल्यासाठी काय करेल, बाबा काय करेल, देश आपल्यासाठी काय करेल. अरे देश आपल्यासाठी काय करेल म्हणण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करणार ह्याचा आधी विचार करा.
आल्यास हा? अगं ते वेळ झालाय, धार बीर काय काढलीस काय नुसतं कोंबडीने दाण टाकत बसलीस आहे? अहो कशी काढणार ती धार द्यायला नको मशीन सुगरा संपलंय बघा. तिथे डेअरीत बी गेलो तिथं बी संपलंय. गडिंग्यासनं जाऊन आणायला पाहिजे. तू आणायला पाहिजे मग गडला जाऊन असं. आणि ते कवा आणायचं, धार कवा काढायची. संजय आणेल की आता येईलच एवढ्यात. तो बघा आला. 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. अरे सुग्रास आणायचं होतं गडिंगला जाऊन. कोंडा सप्लाय मस्त धार दिना झाली. कोण मी? मग कोण? ह्या गाडीवरून? अरे असं कसं म्हणतोस? त्या गोट्यातली मग शिकून तुला गाडी घेऊन दिल्या बाबानं. हे ह्या गाडीवर मी नाही बाबा, नाही जमणार मला. हॅलो हॅलो. अरे यार तुला किती वेळा सांगितले मी फोन करून घुमव. हा अरे काहीतरी कामं असतात, घरी असतो ना मी, समजत नाही का तुला? काय तू घरी? मी फोन करतो. काय नाही, मी जरासं अर्जंट कामात आहे, मी नंतर आणून सुग्रास देतो मी. ओके नाही नाही येतो येतो 5 मिनिटात. तुम्ही येतो येतो 5 मिनिटात. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. शिक्षण गेलं खड्ड्यात पोरी सोबत असू, उद्याची ना चिंता आज कुठे बसू, करू मौज मस्ती उद्या आपण नसू. एवढे कोमळे हिला अडवून मंजूर केलं. चल चल मागवलं. नाही उतर उतर का? अरे चल रे नाही उतर उतर, मला अर्जंट काम आहे. उतर उतर. सिंगल सीट आहे मागव. नाही 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 उतर उतर उतर, मला अर्जंट काम आहे. उतर 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 उतर. तुझं काम होत नाही की बघ तू. अगं ग बस, कशाला कालवा करालीस? शेतात काम करायला पोरगं दिसत नाही तुला? दिसतंय ना बिना पैशाचं काम. अगं बिना पैशाचं कसं? हे बघ तू जरा तोंड बंद कर. आजूबाजूला लोक काम करल्यात, उगाच आम्हाला नाव ठेवतात ती पुन्हा आणि आम्हाला. मला नाव ठेवत नाही. हा काम करतोय ना शेतात आणि पोरी भेटत नाहीत, त्याच्यामुळे नाव ठेवतात. चालू झालं पुन्हा तुझा आणि आजा. मम्मी बरं झालं बघ डबा आणलीस, लई भूक लागलेली. मी काय म्हणते, आम्ही आता घाई गडबडीत आहे, आम्हाला जरा बाहेर जायचंय. हे बघ अजित, आम्ही जरा अर्जंट कामाला चाललोय. हे बघ मम्मी सांगते तसं ऐक. घरात जेवण ठेवलं ते खाऊन घे. हा जाऊन येतो, लगेच जाऊन येतो आम्ही. आणि झाकून ठेव सगळं. अगं मम्मी आता घरला जेवायला जाऊ. हे बघ शेतात दिसत नाही तुला, कोळपे वाढायला तिकडे बांगला लागल्यात आणि हे सोडून सगळे जेवायला जाऊ मी. काय ते काम करा तुम्ही, जावा मी बघतो काय करायचं. अगदी तुमच्यावर गेलाय. आता मी काय केलंय? मी काय केलंय म्हणजे एक गोष्ट ऐकते का यो? आईला ह्या कार्ट्याला सांगितलं कुठंतरी जा म्हणून, नोकरी कर जा म्हणून, तर हे ऐकत नाही. आता काय करायचं? हे बाजा, अरे 2 वर्ष तरी जा की बाहेर कुठेतरी, नंतर लगीन झालं की ये की कोण विचारतं नंतर. हा तुझ्या बाण मी हेच केलंय की लग्न झाल्यावर यो बाप्पा जो मुंबईत आलाय, गावची वेस वर्ल्डन माहित नाही. हा लागली सांगायला. काय सांगायला लागली म्हणजे हो? काय सांगायला लागली? आता काय सांगायचं का तुझ्या पोराला? जे हाय ते सांगणार की. लोक आई शेतात आजा, आज काय शेताची जोरदार कामं सुरू आहेत वाटतं? अरे होय, अरे कोळपी घालायचं तिकडे बायका मागलायला आहेत.
म्हणजे आज तू दिवसभर खेळत? अरे होय, दिवस लागणारच की आज. हा काका तुम्ही कुठे निघालाय? जरा काम आहे रे, बाहेर जाऊन येतो. म्हणजे तुम्ही संध्याकाळपर्यंत येणार नाही वाटतं? होय होय. हा जायला पाहिजे. कामं करायला नको आजा? करायला पाहिजे. हा मग या तुम्ही या. बरं तू कसं काय इकडे? जागा शोधाय. जागा कसली? ते तलाठीच्या जागा निघाल्यात ना त्या. ते इंटरव्ह्यू जागा झाले. बघा डोळे उघडून बघा. तो पोरगा काय करताय आणि आमचा पोरगा काय करताय? अगं तुम्ही गप्पा बसा. या पोराचं अजून शिक्षण पूर्ण झालं नाही आणि तलाठीची नोकरी बघताय बघा. आणि तुमचा पोरगा ऍग्री केलाय ऍग्री आणि शेतात कोळपच घालतोय. अगं विषय काय आणि तू बोलतीस काय? कसं आहे काका, नोकरीशिवाय पर्याय नाही हो. आणि त्यात सरकारी म्हणजे काय बघायचं कामच नाही. कसं आहे, इकडं नोकरी इकडं चोकरी. अरे संजय, शिक्षण तू आता मला शिकव का बस कशाला लावालावी करावा लागलाय? मग नोकरी महत्वाची. खरं आहे बाबा तुझं. आमच्या पोराला बी जरा समजून सांग. होय एकच मिनिट थांबा. आजा इकडे आजा तुझ्या पाया पडतो माझं एक महत्वाचं काम कर. का आता का मला उसून लय बडाया माराल तस की? अरे काय? अरे ती कसं झालं, पोरगी पटवलेली आणि तिला आता ती भेटायला यायला घरातला. आणि मी कसं सांगितलं, माझं घर मोठं आहे, सगळं आहे काय म्हणून सांगितले. आणि आता प्रॉब्लेम काय झालाय, ती आता उद्या यायला घराकडे. प्लीज बाबा तूच करू शकतोस प्लीज. हे आजा. अरे आता तू शेतात आहेस, बापा पण जायलाच बाहेर. अरे 1-2 तास तू आई बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. बनवा बनवी अशी ही बघा कसा समजून सांगतोय. काका काकी अगदी व्यवस्थित आजाला मी समजून सांगितलेलं आहे. तुम्ही काहीही काळजी करू नका. तुम्ही जायला ना बाहेर, अगदी बिंदास्त जावा. ती बाहेर पडायच्या आधी तुम्ही जावा लगेच. ती कोण? ते तुमचे पाहुणे. आता कोणाचा फोन? चंदूचा फोन आहे माझ्या भावाचा. हा चंदू बोल. तूच येणार आहेस होय घराकडे? बर ये मामी यायला नको ना? बरं ठीक आहे घे ये चल. हा बाय. चला घराकडे, तोच येतोय. अहो काकी चला घराकडे. काका एकदा बाहेर पडलं की परत जायचं नसते घराकडे. अरे संजू तोच इकडे येणार आहे, कशाला जायचं आपण तिकडे? गाडी परतून घ्या. अहो काका जावा, त्याला घेऊन तिकडे जावा की तुम्ही. नाही तोच येणार आहे. अहो बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. 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 शिक्षण घेणं खड्ड्यात पोरी सोबत असू. उद्याची न चिंता आज कुठे बसू. करू मौज मस्ती उद्या आपण नसू. रे ओ मरे ये दुनियेची रीत भारी. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. संजू इकडे संजू. काय रे? काय एक प्रॉब्लेम झालाय. काय रे? अरे एक पोरगी पटवल्या आणि ती आता घरी येतो म्हणाल्या. आणि मी काय सांगितलंय, माझा बंगला आहे, मी करोडपती आहे, माझा बाबा फॉरेनला जाणार आहे म्हणून सांगितलंय. संजू तू असाच आहेस, कवा सुधारायचा शेण्या. आणि आता ती पोरगी आली तर तेच काहीतरी प्लॅनिंग कर की. कवा येणार आहे? 1-2 तासात येईल. तू काय काळजी करू नकोस. साहेबाच्या बंगल्याची किती माझ्याकडे आहे. काय सांगायला? मग तुला घर पाहिजे ना नवीन?
बाबा बी पाहिजे ना सगळे मॅनेज करतो, तू काळजी करायची नाही. फक्त मी सांगेल तेवढंच करायचं. तेवढं आगाऊपणा काय ते करशील. फक्त येणार, बघणार, भेटणार आणि जाणार. साहेबांनी केली माझ्या जीवावर. ठीक आहे ठीक आहे, जातो तू बिंदास जा. चालेल ना, मी लावतो निघून जातो. ओके ओके जा. कसं होते बघूया की तुझी भन मला करायची होती, पण बाबा कसा म्हटला तुझा सेंटरिंगवाला आहे देत नाही म्हणून. माझं लगीन व्हायला ना, तुझं कसं व्हायचं की ते बघतो मी. चल तू. देवा एकदम नीट झाला पाहिजे. संजू काळजी करू नको, मी सगळे त्याला ओके सांगितलेलं आहे. ते देवा घोळ घालशील ना तेवढा काय तर बघ व्यवस्थित बाबा म्हणून ओळख करून देणार. एकदम प्रॉपर रुबाबदार. संत्या मला जमल ना. अरे काय तर घोळून बसायचा. तुझं लगीन करायचं की नाही? तुझं लगीन करायचं की नाही? होय करा पाहिजे. मग आता हेच जमलं तुझ्याकडे बघूया रे. हा बाबाजी तुम्हीच बघून घ्या. ये बाबा. आली व्यवस्थित. वेलकम टू माय होम. ये ना, बैठ. हे माझे बाबा. हॅलो बाबा. हा तू सांग. आणि मामा अरे या ना मामा. हे माझे मामा, लाडके मामा. संजू काय तरी आपलं सांगत असतोस. काय म्हणतेस? काय नाही. बरी आहे? हो. संजू सांगितलं तुझ्याबद्दल बरंच आम्हाला. आज प्रत्यक्षात बघायला मिळालं. हो मला बोलवा होता संजू मागे. अरे तुला उगीच गडबड लागली होती. पप्पा चाललेत ना उद्या फॉरेनला. कुठे चाललं पप्पा? जयसिंगपूर. अरे देवा, जयसिंगपूर नाही, सिंगापूर. कसं आहे माहिती आहे, संजूचे पप्पा एक नंबर कॉमेडी आहेत. तुला मुद्दाम हसायसाठी म्हटले. जयसिंगपूर नाही, सिंगापूर. हा सिंगापूर खूप छान सिटी आहे ना. हो असेल. अरे तेच तर बघायला चाललेत ना. वर्षातनं मला वाटतं 5-6 ट्रिप तरी होतात फॉरेनच्या. आणि मम्मा कुठे आहे? शेताकडे. अरे ते शेतामध्ये महिला मंडळाची मीटिंग आहे ना. फार्म हाऊस आहे ना तिथे. शेतामध्ये फार्म हाऊस. हो मस्त फार्म हाऊस आहे माहिती आहे शेतामध्ये. बघण्यासारखं आहे अगदी. मी तुम्हाला डॅडी म्हणू की पप्पा म्हणू? देवा. अरे कसं आहे की पप्पा सारखे देवाचा जप करतात ना. हे देवा ते त्यांच्या तोंडात सारखं देवाचा देवा. माझे पप्पा माझ्यासाठी खूप स्थळ बघतात. काही करून आमचं लग्न झालंच पाहिजे. हो मी तयार आहे. देवा. हा म्हणजे माझ्या मुलासाठी. कॉमेडी. माझे बाबा लग्नासाठी खूप गडबड करायला. हो का? पण माझी काय हरकत नाही. उद्या जाऊन देऊ का? पण कसं आहे मी फॉरेनला चालू ना. पण तुला सांगतो बा, 1 महिन्याने मी येणार. त्यावेळी ना एकदम धडकात आपण तुझं लग्न करू. हा कसं आहे मी सगळं पुढचं प्लॅनिंग केलेलं आहे. कसं आहे आमदार येणार आहेत 4, मुख्यमंत्री तुझं पत्र पाठवलंय ते येणार आहेत. पण कसं आहे माहिती आहे का, सगळी एवढी येणार म्हटलं तर गर्दी होणार ना. कसं आहे आपल्या घराबाहेर तेवढं जास्त जागा नाही. मग आपण एक काम करू, आपण क्रिकेट ग्राउंडच घेऊ.
म्हणजे कसं सगळे निवांत बसतील, कसं जेवायला कसं आहे बस, आणि बस. जेवण करायला foreign मी आचार्य आणतो. जास्त लांब नको. म्हणजे लग्नाची तारीख जास्त लांब नको. नाही लवकरात लवकर संजू करून टाकायचं. मी आहे ना माझ्या भाच्याचं लग्न धूम धडाक्यात करणार. मामा आहे कशाला. कशी वाटली? मला बायको म्हणून पसंत आहे. सगळी बाबांची कृपा. हा म्हणजे तुला बायको म्हणून मला पसंत आहे. सगळी बाबांची कृपा. देवा देवा. चला आमच्या संजूचं आणि तुझं लग्न फिक्स. हे बघ संजूचे पप्पा फॉरेनवर आले ना की लगेच आपण मस्तपैकी एक मुहूर्त पकडू आणि धूम धडाक्यात तुमचं लग्न लावून देऊ. झालं ना? खुश? यस संजू खुश? यस. कोण आले? हे कोण? तुम्हाला माहिती? अरे कोण आहे पक्की? संजू बोल ना कोण आहे? शपथ शपथ शपथ. अरे साक्षी. काय क्षमादा. संजय इतर काय करायला लागलास आहे? काय रे करायला तिथं? ते मामा ए सज्जा तिकडं बाबा हुडका लागलाय तुला. आई गल्ली बोळात ना हुडका लागल्या. मग 10 दिना झाल्या ना. आणि गडिंगला जाऊन सुगरा सांगतो म्हणून सांगितलं असं आहे. अजून इथंच आहे. इतर काय करायला आहे तू? आणि साहेब नाही घरात? हा हे ते काय काय करायला खरं सगळी जण इथं? संजय माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. उठ की रे, बाबा हुडका लागलाय तिकडे. बाबा मग हे कोण आहेत? कोण हे हे कोण? हे हात काढ बघू. देव्या तुला रे असा काय रंगीवला आहे बेंद्राच्या बैलासारखा? काय कर तोडणार आहे? ते काय रे काय चालू आहे? काय संत्याने मला इथं बसायला सांगितला. कुठला संत्या? सेंटरिंग वाला काय? संत्या तुला सांगाल तो. संत्या सुकाळच्या हळद लावून इथं बसला आहे. जागी रे तिकडे सला बोता लागल्यात. इकडं काय करायला लागलास आहे तू? होय रे संत्या काय चालू आहे लोकांच्या घरात? हा घरातली माणसं तरी आहेत? अरे स्टॉप. काय कन्फ्युजन आहे? हे बाबा आहेत ना आणि हे मामा. आमचं लग्न ठरलंय ना. देव्या काय रे शिव कुठला बाबा? ह्याचा अजून लग्नाचा पत्त्या नाही. ह्याचा बाबा वरनं आदेश देणार, मग ह्याचं लगीन होणार आणि मग ह्यो बाबा होणार. आणि इथं रंगून बसलाय होय बाबा होऊन. आणि होय रे संत्या सुक्काळीच्या तुला काय कामं दामं नाही? तिकडं सला पडा लागलाय, माणसं कमी पडा लागल्यात, मिळना झाल्यात. आणि तू इकडं काय करायला लागलास आहे नाटक? संजय चल तुझ्या बामवर तुला उभा करतो आता. खरं खरं मला सांग काय आहे ते? काय ते? त्या पोरगीला फसवा लागलास होय? आणि वय ग बाई तुला बी कळत नाही, अकला नाही तुम्हासनी. गुळगुळ दिसला की लगेच बाळतासा. इस्त्रीची कपडं झाली, जरा नट्टापट्टा केला, गुडघ्यावरनं पॅन्ट पाडली की लगेच झाला हिरो. ह्याच्या बाण मस इकून गाडी घेऊन दिली याला. वरनं गुळगुळ दिसला की लगेच तुम्ही बी भाळतासा. आई बा काय चुकीचं करत नाहीत. आणि पूर्वीची माणसं काय असं चुकीचं करत नव्हती. चांगलं घरदार बघून, पोरग गुणाचं आहे काय बघूनच मगच लगीन लावून द्यायची. आता मागचं माघारी आपलं आपलं ठरवत असा आणि वाटोळं लावून घेत असा की तुम्हाला बी अकला नाहीत. आणि मग पायावर दगड मारून घेत असा तुम्ही. जा उठ शानीस. तू खोटा, तुझा बाबा खोटा, तुझे मामा खोटे. आणि हे यू बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. बनवा बनवी
काय सांगाल तू? बनवा बनवी पाहिजे किती काम बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी शिक्षण घेणं खड्ड्यात पोरी सोबत असू उद्याची ना चिंता आज कुठे बसू करू मौज मस्ती उद्या आपण नसू एवढं रे ओ मरे ये दुनियेची रीत भारी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी